ओके, चला तुमची प्रेझेंटी मार्क करा पटकन. बघा, लास्ट लेक्चर मध्ये आपण काय काय शिकलो? ट्रान्सपोर्टेशन, ओके, ट्रान्सपिरेशन आणि रूट प्रेशर शिकलो की नाही? हे सगळं म्हणजेच काय? परिवहन, बाष्पीभवन, अजून काय शिकलो आपण? बाष्पोच्छवास आणि मूलदाब. ओके, हे सगळं शिकलो. तर आता आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे? उत्सर्जन म्हणजेच एक्सक्रीशन. ओके, चला. स्क्रीन दिसते का सगळ्यांना? सांगा लवकर, स्क्रीन दिसते का? ओके, चला आपण कंटिन्यू करूया आता. ओके, बघा, सगळ्यांनी लास्ट सेशन मध्ये सांगितलेला होमवर्क केलेला आहे का? रूट प्रेशर आणि ट्रान्सपोर्टेशन वर नोट लिहायला सांगितलेली केलेला आहे का होमवर्क? रिप्लाय द्या चॅट बॉक्स मध्ये. ओके, चला बघा, आता आपण सुरुवात करूया. एक्सक्रीशन. एक्सक्रीशन म्हणजे काय? उत्सर्जन म्हणजे शरीरातील पदार्थ, नको असलेले पदार्थ बाहेर टाकणे. ओके, आता बघूया चला. At least a small quantity of garbage or waste is produced every day in each house. What will happen if you keep this garbage for many days in your house? बघा, प्रत्येक घरात रोज थोडा तरी कचरा होतो की नाही जमा? हा, किंवा टाकाऊ पदार्थ, नको असलेले पदार्थ जमा होतात, बरोबर? मग हा कचरा जर तुम्ही घरातच राहून दिलात खूप दिवसासाठी, तर काय होईल सांगा मला पटकन. सांगा लवकर, रिप्लाय द्या चॅट बॉक्स मध्ये. जर आपल्या घरातले टाकाऊ पदार्थ किंवा कचरा आपण घरातच साठवून ठेवला खूप दिवस, तर काय होईल सांगा? ओके, स्मेल येईल. मग स्मेल येईल, त्याचा आपल्याला त्रास होईल की नाही? त्याच्या जर्म्स तयार होतील आणि त्याच्यामुळे आपल्याला काय होणार आहे? हेल्थ डिफेक्ट म्हणजेच काय? आपण आजारी पडू शकतो. ओके, आपल्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. ओके, चला. मेनी हार्मफुल अँड वेस्ट सबस्टन्सेस लाईक युरिया, युरिक ऍसिड, अमोनिया एक्सेट्रा आर प्रोड्युस्ड इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग जसा आपल्या घरात कचरा तयार होतो, तसाच आपल्या बॉडीमध्ये पण काही काही घातक पदार्थ जसे युरिया, युरिक आम्ल आणि अमोनिया हे काय असतात? नको असलेले पदार्थ असतात, आपल्या बॉडीला हार्मफुल असतात, घातक असतात. ते पदार्थ तयार होत असतात. ओके, इफ दिस सबस्टन्सेस अक्युमुलेट इन द बॉडी और आर रिटेन इन द बॉडी फॉर लॉंग, इट कॅन लीड टू सिरियस हार्म और इवन डेथ. मग जर हे पदार्थ, हे टाकाऊ पदार्थ आपल्या शरीरात जास्त काळ राहिले, तर काय करू शकतात? ते आपल्याला इजा पोचवू शकतात, किंवा जर ते एकदम हार्मफुल असतील तर त्याच्यामुळे आपला मृत्यू देखील होऊ शकतो. ओके, समजलंय सगळ्यांना? समजलं का एक्सक्रीशन म्हणजे काय? बॉडीमध्ये जे नको असलेले पदार्थ आहेत ते बाहेर काढणे. ओके, चला आपण कंटिन्यू करूया. Hence, it is necessary to remove such harmful and waste substances from the body. मग काय? जर त्या पदार्थांनी आपला काही काळाने मृत्यू होऊ शकतो, तर असले नको असलेले पदार्थ, घातक पदार्थ आपण आपल्या शरीरातून बाहेर टाकणे आवश्यक असतं, नेसेसरी असतं. ओके, डिफरंट ऑर्गॅनिझम्स हॅव डिफरंट मेथड्स ऑफ डुईंग दिस. मग आता डायरेक्ट आपण हाताने काढून ते पोटात आहे तर आपण पोटात हात घालून बाहेर काढू शकतो का? नाही. तर प्रत्येक ऑर्गॅनिझमची हा उत्सर्जन करण्याची म्हणजे एक्सक्रिशन करण्याची वेगवेगळी पद्धत असते, डिफरंट मेथड्स असतात. ओके, रिमूव्हल ऑफ वेस्ट और हार्मफुल सबस्टन्सेस फ्रॉम द बॉडी इज कॉल्ड एक्सक्रिशन. म्हणजे एक्सक्रिशन म्हणजे काय? जे हार्मफुल सबस्टन्सेस आहेत, जे वेस्ट मटेरियल आहेत, ते आपल्या बॉडीतून बाहेर टाकणं म्हणजेच एक्सक्रिशन. ओके, म्हणजेच काय? उत्सर्जन म्हणजे काय? बघा, नको असणारे घातक पदार्थ पदार्थ असतात ते शरीराबाहेर टाकण्याची जी क्रिया असते तिला काय म्हणतात? उत्सर्जन म्हणतात. ओके, समजलंय?
चला बघा. In cellul in unicellular organism, waste material are directly eliminated across the cell surface, whereas the process of excretion in multicellular organism is complex. मग बघा, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे काय? एकपेशीय सजीव, बरोबर. मग या एकपेशीय सजीवाला अवयव असतात का? नसतात. मग त्याच्या काय असतं? त्याचे टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्याची क्रिया म्हणजे एक्सक्रिशनची क्रिया, उत्सर्जनाची क्रिया कशी होते? तर त्याच्या पृष्ठभागावर, पेशीच्या पृष्ठभागावर, सेल सरफेसवर, त्याच्या सेल सरफेस वाचून डायरेक्ट तिथून ते पदार्थ बाहेर पडतात. ओके. पण जे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत, बहुपेशीय ऑर्गॅनिझम आहेत, सजीव आहेत, त्यांच्यामध्ये उत्सर्जनाची क्रिया ही खूप गुंतागुंतीची असते, खूप कॉम्प्लेक्स असते. ओके. बघा इथे बघा काय दिलेलं आहे बॉक्समध्ये. या retention of unwanted and harmful substances in the body is dangerous. Hence, just as the process of excretion occurs in living organisms, similarly, proper disposal of the garbage produced in our locality and home is also necessary. This will help you lead a healthy life. म्हणजेच काय? जसे अनावश्यक वस्तू आहेत, जे टाकाऊ पदार्थ आहेत, ते आपण बॉडीच्या बाहेर टाकतो, उत्सर्जनाची क्रिया होते आणि आपल्या शरीरातून ते बाहेर फेकले जातात. तसेच आपल्या परिसरात, आपल्या सराउंडिंग मध्ये आणि आपल्या घरात, इनोवा हाऊस जो कचरा साठतो त्याची पण योग्य विल्हेवाट लावली पाहिजे की नाही. जर आपल्या घरात असणारा कचरा आपण बाहेर टाकला, घरासमोरच टाकला, तर त्याचा दुर्गंध येत राहील, आपल्याला वास येत राहील, बरोबर. आणि नंतर त्याचे वाईट परिणाम आपल्या हेल्थवर होतील, आपल्या आरोग्यावर होतील. ओके. समजले सगळ्यांना एक्सक्रिशन म्हणजे काय? समजलंय का एक्सक्रिशन म्हणजे काय? काय होतं बघा, युनिसेल्युलर जे एकपेशीय सजीव आहेत त्यांच्यात कसं होतं? पेशींच्या सेलच्या वॉलवर, म्हणजेच काय, जे एकपेशीय सजीव आहेत त्याच्या पेशीच्या पृष्ठभागापासून ते विसर्जित केले जातात. पण मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये त्यांची प्रक्रिया काय असते? खूप कॉम्प्लेक्स असते, गुंतागुंतीची असते. ओके. आता आपण काय बघणार आहोत माहिती? वनस्पतीतील उत्सर्जन. आता झाडे पण स्वतःचं अन्न तयार करतात, त्याला सगळ्या अवयवांपर्यंत पोहोचवतात, हे आपण बघितलं ना मागच्या सेशन मध्ये. मग त्यांना पण नको असलेले पदार्थ तयार होत असतील की नाही, मग ते कसे ते बाहेर काढतात बॉडीच्या, ते बघूया आपण. ओके. बघा इथे बघा काय दिलेलं आहे, एक्सक्रिशन इन प्लांट. व्हाय डज दिस हॅपन? आता काय काय विचारलंय तुम्हाला क्वेश्चन बघा. लिव्स ऑफ प्लांट फॉल ऑफ इन अ पर्टिक्युलर सीझन. तिथे हे इमेज दिसते बघा तुम्हाला. काय झालेलं आहे? पानगळती झालेली आहे, बरोबर. झाडांची पानं गळून पडलेली आहेत. फ्रुट्स फ्लावर्स फॉल ऑफ आफ्टर अ सर्टन पिरियड ऑफ टाइम. आपण बघतो की नाही, झाडावर फळ कायम टिकून राहतं का? फुलं कायम राहतात का? नाही. थोड्या दिवसांनी काय होतात? ती खराब होतात आणि खाली पडतात. ओके. सबस्टन्सेस लाईक रेझिन, गम एक्सेट्रा आर गिवन आउट ऑफ द प्लांट बॉडी. काय काय झाडांच्या खोडांवर बघितलं असेल तुम्ही, राळ आणि डिंक, गम, हे सगळे पदार्थ बघा बाहेर पडत असतात खोडांमधून. बघितलंय की नाही? तर हे काय आहे? वनस्पतीची एक्सक्रिशन करण्याची पद्धत आहे. ओके. बघूया आपण. चला. एक्सक्रिशन इज सिम्पलर प्रोसेस इन प्लांट्स दॅन ॲनिमल्स. म्हणजेच काय? वनस्पतींमध्ये मध्ये जी उत्सर्जनाची क्रिया होते, एक्सक्रिशनची क्रिया होते, ती प्राण्यांपेक्षा काय आहे? सोपी आहे. ओके. देर इज नो स्पेशल ऑर्गन ऑर सिस्टीम फॉर एक्सक्रिशन इन प्लांट. मग वनस्पतींमधील उत्सर्जनासाठी, प्लांट्समधली एक्सक्रिशनसाठी स्पेशल ऑर्गन किंवा सिस्टीम नसते. ओके. गॅशियस सबस्टन्सेस आर गिवन आउट बाय डिफ्युजन. मग आपण डिफ्युजन शिकलेलो की नाही. तर विसरण म्हणजे काय? विसरण या क्रियेद्वारे काय होतं? वायुरूप पदार्थ बाहेर टाकले जातात. आपण शिकलेलो की नाही, पानांवरून गॅस डिफ्युजन होतं, वनस्पतीच्या पानांवरून. ट्रान्सपिरेशन मध्ये शिकलोय आपण हे. ओके. Most of the waste substances of plant are stored in vacuoles of leaf cell and in flower, fruit and the bark of the stem. आता बघा, वनस्पतींमधले जे टाकाऊ पदार्थ आहेत, वेस्ट मटेरियल आहे, ते कुठं जमा होतं? पानांमधील रिक्तिका. हे पण आपण ट्रान्सपिरेशन मध्ये बघितलंय. ओके. परत इथे कंटिन्यू होतंय, परत रिपीट होतंय ते, लक्ष द्या नीट. पानांमधील रिक्तिका म्हणजेच व्हॅक्युअल असतात जे लीफवर, त्याच्यात फुले, फळे तसेच खोडावरील साल. ओके. जो बार्क असतो वनस्पतीचा, बार्क ऑफ द स्टेम. ओके. खोडांवरची जी साल असते त्याच्यात काय होतं? ते टाकाऊ पदार्थ साठवले जातात. आफ्टर सम टाइम दिस पार्ट फॉल ऑफ. मग थोड्या वेळाने काय होतं? काही काळानंतर काय होतं? हे जे पार्ट आहेत, वनस्पतीचे अवयव आहेत, ते काय होतात? गळून पडतात. ओके.
Some other waste materials are stored in old and worn xylem in the form of resin and गम. म्हणजे आता बघा रेझिन आणि गम कसे बाहेर निघतात बघा. इतर जे टाकाऊ पदार्थ आहेत रेझिनला काय बोलतात राळ आणि गम डिंक. ओके, राळ आणि डिंक या स्वरूपात काय होतात ते जलवाहिन्या. झायलम आहे जे खराब झालेले म्हणजे जीर्ण झालेले आहेत. वॉन म्हणजे जीर्ण झालेले आपले कपडे कसे विरतात तसं झायलम. झायलम काय होतं जलवाहिनी आहे की नाही, वॉटर ट्रान्सपोर्टचं काम झायलम करतं की नाही, म्हणजे झायलम जीर्ण झालेले असतात त्यांच्या जलवाहिन्यात त्याच्यामध्ये ते साठवले जातात. आणि मग सम वेस्ट मटेरियल्स आर अल्सो गिवन आउट थ्रू रूट्स इन टू दी सराउंडिंग सॉइल. वनस्पती काय करते, प्लांट्स काय करतात, मातीतून आपले सगळे न्यूट्रिएंट्स आणि मिनरल्स घेतात की नाही, मग ते काय काय वेस्ट पण असतात मटेरियल त्याच्यातून होणारे ते रूट मधून परत मातीत पण सोडतात. ओके, काय करतात वनस्पती आपल्या मुळांच्या द्वारे सुद्धा उत्सर्जन करतात, जमिनीत काही ते टाकाऊ पदार्थ टाकतात. ओके, समजलं सगळ्यांना इथपर्यंत. एक्सक्रिशन इन प्लांट समजलंय का सगळ्यांना, वनस्पतींमध्ये उत्सर्जन कसं होतं समजलंय सगळ्यांना. ओके चला, इथे बघा काय ऑब्झर्वेशन दिलंय तुम्हाला. ऑब्झर्व अँड फाइंड आउट. ऑब्झर्व युअर मदर व्हाईल शी कट्स एलिफंट्स फूट. एलिफंट फूट म्हणजे काय माहितीये, सुरण. सुरण माहितीये का सगळ्यांना. और ॲरम लिव्स म्हणजेच काय, अळू. अळूची पानं, आपण अळूच्या वड्या करतो ना ती पानं. ओके, युअर हँड्स मे also begin to itch if you try to cut those leaves. Why does this happen? Try to find out. Ask your mother what she does to prevent the itching. मग आपण आईला काय विचारायचंय, आपण सुरण कापतो आणि जेव्हा अळूची पानं कापतो तेव्हा काय होतं आपल्या हाताला खाज येते, घशात पण खवखवतं की नाही ते खाल्ल्यावर. मग ते का होतं ते बघा. In some plant, waste material are present in the form of crystal of calcium oxalate. They are called raphides. As they are needle shaped, they prickle and cause irritation of the skin. ओके, म्हणजेच काय बघा, काही काही वनस्पतींमध्ये काय असतं टाकाऊ पदार्थ असतात, ती कॅल्शियम ऑक्झॅलेट. कॅल्शियम ऑक्झॅलेटच्या क्रिस्टलमध्ये म्हणजे स्फटिकांच्या स्वरूपात असतात, त्यांना काय बोलतात रॅफाइड्स. हे रॅफाइड्स काय असतात सुईच्या आकाराचे असतात, पण ते सूक्ष्म असतात म्हणजेच का मायक्रोस्कोपनीच आपल्याला दिसू शकतात. ओके, सुईच्या आकाराचे असतात, त्यामुळे ते काय होतात त्वचेवर टोचतात. आपण खाल्लं ते किंवा हाताला लावलं तर ते टोचतात आपल्या हाताला आणि जिभेला, त्यामुळे आपल्याला काय होतं इरिटेशन होतं, खास सुटते. ओके, बघा. Some waste materials of plants are useful to human. For example, gum, resin, latex of rubber, etc. मग इथे बघा या ह्याच्यात काय दिलंय, गम अँड लॅटेक्स. दिसतंय का काय केलेलं आहे, झाडाला छेद केलेला आहे आणि त्याच्यातून चीक येत आहे. त्या चिकाचा काय करतात माहितीये, रबर बनवतात. ओके, बघा म्हणजेच काय, झाडांचे वनस्पतींमधले काही टाकाऊ पदार्थ आहेत ते काय होतात मानवाला उपयुक्त असतात, युजफुल टू ह्युमन. म्हणजेच कोणकोणते आहेत, गम. ओके, रेझिन, लॅटेक्स ऑफ रबर म्हणजे रबराचा चीक, डिंक, राळ हे असे पदार्थ वनस्पती टाकून देतात पण ते आपल्याला उपयोगी असतात. ओके, समजलं सगळ्यांना, हा पॅरा समजला एक्सप्लेन केलेला आता. ओके चला, काय असतं सांगा त्याच्यात. वनस्पतींमध्ये काही काही वनस्पतींमध्ये काय होतं, सुरण आणि आळूची पानं का का खाज येते आपल्याला ते खाल्ल्यावर किंवा हाताला लागल्यावर, काय असतं नाही. कसले क्रिस्टल्स असतात त्याच्यात, कोणते क्रिस्टल्स असतात सांगा लवकर आळूच्या पानात आणि सुरणमध्ये. रॅफाइड्स म्हणतात त्यांना, पण ते कसले क्रिस्टल्स असतात सांगा लवकर. कॅल्शियम ऑक्झॅलेट. ओके, कॅल्शियम ऑक्झॅलेटचे क्रिस्टल्स असतात, स्फटिक असतात, त्यांनाच रॅफाइड म्हणतात. बघा आता ही इथे कॉम्प्लेक्स म्हणजे एकदम क्रिटिकल आपल्याला एक्सक्रिशनची सिस्टीम आहे, ती कोणामधली आहे, एक्सक्रिशन इन ह्युमन बिंग, मानवामधील एक्सक्रिशन आहे, उत्सर्जन आहे. ओके, बघा
विच वेस्ट मटेरियल आर प्रोड्यूस इन अवर बॉडी थ्रू मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज. मग आपल्या शरीरात जी चयापचय क्रिया होते, मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी होतात आपण जेवल्यानंतर, मग कोणकोणते वेस्ट मटेरियल तयार होतात. अजून काय विचारलंय, हाऊ डज द प्रोसेस ऑफ एक्सक्रिशन टेक्स प्लेस इन ह्युमन. आपल्या शरीरामध्ये उत्सर्जन कसं पार पडतं, उत्सर्जनाची क्रिया कशी पार पडते ते आता आपल्याला बघायचं आहे. ओके. There are different organ system in the human body to bring about the different life processes, such as the digestive system for digestion of food, respiratory system for respiration, etc. ओके. मग आता आपल्या मानवी शरीरात काय आहे, आपल्या वेगवेगळ्या क्रिया पार पाडतो आपण. ओके. डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे कोणती, पचन संस्था. अन्न पचनासाठी पचन संस्था आहे. आपला रेस्पिरेशन साठी काय आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, म्हणजे श्वासोच्छवास होण्यासाठी आपला श्वसन संस्था आहे. म्हणजेच काय, मानवी शरीरात प्रत्येक क्रिया पार पाडण्यासाठी वेगवेगळ्या इंद्रिय संस्था, ओके, वेगवेगळे ऑर्गन सिस्टीम कार्य करत असते. The process of digestion leading to energy production is an important process of our body. मग आपल्याला एनर्जी कशातून मिळते, आपण जे अन्न खाता त्याच्यातून मिळते, बरोबर. मग हे अन्न आपल्याला पचलं पाहिजे, तेव्हाच त्याचं रूपांतर एनर्जीत होणार, बरोबर आहे की नाही. मग आपल्या शरीरात अन्न पचन आणि त्यातून ऊर्जा निर्मितीचे कार्य हे पार पडतं. तीच काय आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट मेथड हे आहे, ऑर्गन सिस्टीम आहे आपल्या बॉडी मधली, रेस्पिरेटरी सॉरी डायजेस्टिव्ह सिस्टीम. ओके. व्हेरियस वेस्ट मटेरियल आर फॉर्म ड्युरिंग दिस प्रोसेस. मग ह्या पद्धती जेव्हा ही प्रक्रिया चालू असते तेव्हा पचन, अन्नाचं पचन झाल्यानंतर जे वेस्ट मटेरियल तयार होतात ते खूप मोठ्या प्रमाणात असतात ह्युमन बॉडीमध्ये. ओके. रिमूव्हल ऑफ दिस वेस्टेज फ्रॉम द बॉडी इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड इट इज द एक्सक्रिटरी सिस्टीम दॅट कॅरीज आउट दिस फंक्शन. मग हे जे टाकाऊ पदार्थ आहेत ते शरीरातून बाहेर टाकणं खूप महत्वाचं असतं. त्यामुळे ते ते बाहेर टाकण्याचं काम कोण करत असतं, एक्सक्रिटरी सिस्टीम म्हणजेच उत्सर्जन संस्था. ओके. समजला. बघा, अशी वर्क करते ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टीम. उत्सर्जन क्रिया कशी पार पडते शरीरात ते आपण बघूया. ओके. The human excretory system consists of pair of kidneys, a pair of ureter, the urinary bladder and the urethra. आता ऑर्गन विचारले तुम्हाला, एक्सक्रिटरी सिस्टीम मध्ये कोणकोणते ऑर्गन असतील हा क्वेश्चन विचारला तर तुम्ही काय लिहिणार, द ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टीम कन्सिस्ट ऑफ पेअर ऑफ किडनीज, अ पेअर ऑफ युरेटर, द युरिनरी ब्लॅडर अँड द युरेथ्रा. म्हणजेच काय, मानवी उत्सर्जन संस्थेत पेअर ऑफ किडनीज म्हणजे त्याला बोलायचं वृक्क, वृक्काची जोडी. ओके. पेअर ऑफ किडनीज इज वृक्काची जोडी. पेअर ऑफ युरेटर्स, युरेटर्स म्हणजे मूत्रवाहिनी, मग त्याची पेअर आहे म्हणून जोडी. ओके. मूत्रवाहिनीची जोडी. द युरिनरी ब्लॅडर, युरिनरी ब्लॅडर म्हणजे काय, मूत्राशय. ओके. आणि युरेथ्रा अँड द युरेथ्रा म्हणजेच काय, युरेथ्रा म्हणजे काय, मूत्रोत्सर्जक नलिका, म्हणजे ज्या नलिकेतून मूत्र बाहेर पडतं ती नलिका. ओके. या सगळ्यांचा समावेश होतो. ओके. बघितलं सगळ्यांनी ह्युमन एक्सक्रिटरी कोणकोणते आहेत बघा, पेअर ऑफ किडनीज, पेअर ऑफ युरेटर, द युरिनरी ब्लॅडर अँड द युरेथ्रा. ओके. Urine is formed by the kidneys by separating the waste and unwanted excess substances from the blood. म्हणजेच काय बघा, वृक्कामार्फत काय होतं, युरिन इज फॉर्म बाय द किडनीज. ओके. बाय सेपरेटिंग द वेस्ट अँड अनवॉन्टेड एक्सेस सबस्टन्सेस. म्हणजेच काय, वृक्क, किडनीचे पेअर ऑफ किडनीज आहेत, वृक्कांची जी जोडी असते ती काय करते, आपल्या ब्लड मधल्या रक्तामधील जे टाकाऊ पदार्थ असतात आणि जास्तीचे जे नको असलेले पदार्थ असतात त्यांना काय करते, वेगळे करते, त्यांना त्यांच्यापासून सेपरेट करते आणि मूत्र तयार केले जाते. ओके. युरिन बनवली जाते. समजलंय सगळ्यांना. किडनीचं फंक्शन दिलेलं आहे, वृक्कांचं कार्य दिलेलं आहे, ते समजलंय का सगळ्यांना, सांगा मला. कोणकोणते ऑर्गन असतात युरिनरी एक्सक्रिटरी सिस्टीम मध्ये, कोणकोणते ऑर्गन असतात सांगा. पेअर ऑफ किडनी, व्हेरी गुड. नंतर अजून युरेथ्रा, व्हेरी गुड. यू ओके. युरेटर्स, युरेटर्स, पेअर ऑफ युरेटर. ओके. आणि अजून एक राहिला इम्पॉर्टंट, कोणता आहे, युरिनरी ब्लॅडर. व्हेरी गुड. मराठी मीडियम वाले आहेत का.
त्यांनी मराठीमध्ये आन्सर देऊ शकता. उत्सर्जन क्रियेतील अवयवान सांगायचे आहेत. उत्सर्जन संस्थेतील, सॉरी, उत्सर्जन संस्थेत जे अवयव आहेत त्यांची नावं सांगायची आहेत. ओके, तुमचं सगळ्यांचं सायन्स इंग्लिश मधूनच आहे का? रिप्लाय द्या पटकन चॅटबॉक्स मध्ये. ओके देन, चला कंटिन्यू करूया का पुढे आपण? इथपर्यंत समजलंय सगळ्यांना? युरिन कशी तयार केली जाते समजलंय? ओके चला. बघा इथे एक्सक्रिटरी सिस्टीम आणि किडनीची डायग्राम दिलेली आहे तुम्हाला. ओके बघा, आणि खाली त्याचे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आता हे आपण जे मार्क केलेले आहेत, जी नावं दिलेली आहेत सगळ्या ऑर्गनची, त्याच्यात जे ऑर्गन आहेत एक्सक्रिटरी सिस्टीम मध्ये ते बघून घेऊया, आणि नंतर हे खाली आपल्याला सिस्टीम कशी वर्क करते ते दिलेलं आहे. ओके बघा, काय आहे इन्फेरियर वेना केवा, जी पर्पल वाली लाईन आहे ती काय आहे? इन्फेरियर वेना केवा म्हणजे अधोशीर. ओके, नंतर काय आहे? ॲड्रेनल ग्लँड दिसते सगळ्यांना? ॲड्रेनल ग्लँड, ॲड्रेनल ग्लँड म्हणजे वृक्कस्थ ग्रंथी. नंतर रेनल आर्टरी, रेनल आर्टरी वृक्क धमनी, वृक्क इज किडनी. ओके, त्याच्यातला त्याचा पार्ट दिलेला आहे इथे. किडनी आहे हा, ही किडनी आहे, आणि नंतर परत तुम्हाला या इमेज मध्ये त्याचा एक सेक्शन करून तुम्हाला त्याची वेगळी माहिती दिलेली आहे, वेगळी डायग्राम दिलेली आहे. ओके, इथे हीच किडनी याला जॉईंट दाखवलेली आहे, सिस्टीम मध्ये कशी वर्क करते ते दाखवलेलं आहे. बघा किडनी आहे. ओके, वृक्क. मग रेड आहे, रेड जी दाखवलेली आहे ती काय आहे? ॲब्डॉमिनल अरोटा म्हणजे पृष्ठ महारोहिणी. मग युरेटर आहे, मूत्रवाहिनी आहे, दिसते तुम्हाला येलो कलरची एक पाईप सारखं आहे, त्याला युरेटर म्हणायचं, मूत्रवाहिनी. आणि खाली ब्लॅडर दिलेला आहे म्हणजेच मूत्राशय, त्याच्या खाली युरेथ्रा, युरेथ्रा इज मूत्रस्तर्जक नलिका, म्हणजेच त्याच्यातनं मूत्राचं विसर्जन होतं, ती नलिका इज युरेथ्रा. ओके, इकडे बघा रेनल पेल्विस दिलेला आहे म्हणजे वृक्कद्रोण. मेड्युला, मेड्युला इज मध्यांग, अँड कॉर्टेक्स म्हणजे त्याचा बाह्यांग, म्हणजे आतली बाजू मध्यांग आणि बाह्यांग बाहेरची बाजू. ओके, इथे तुम्हाला किडनीची वेगळी इमेज दिलेली आहे, त्याच्यात परत किडनीचे पार्ट दाखवलेले आहेत. रेनल आर्टरी, रेनल वेन म्हणजेच वृक्क धमनी, वृक्कशीर म्हणजेच किडनीची धमनी, किडनीची आर्टरी, परत किडनीचे वेन. ओके, रेनल पिरामिड म्हणजे वृक्क पिरामिड, आणि ही इथे पण येल्लो लाईन दिलेली आहे बघा, तो युरेटर, तोच इथे युरेटर दाखवलेला आहे या इमेज मध्ये. ओके, डायग्राम समजले सगळ्यांना? मोस्टली किडनीची डायग्राम विचारली जाते एक्झामला. ओके, समजले सगळ्यांना डायग्राम? खाली त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ते बघूया आता आपण. ओके, किडनीच्या डायग्रामची तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे, मोस्टली एक्झामला ती विचारली जाते. ओके, आता एक्सक्रिटरी सिस्टीम अँड किडनीज म्हणजे काय? उत्सर्जन संस्था व वृक्क. आता किडनी इज इम्पॉर्टंट, बरोबर आहे, किडनी इम्पॉर्टंट आहे की नाही एक्सक्रिटरी सिस्टीम मध्ये? मग काय त्यांचा संबंध आहे ते दिलेलं आहे आपल्याला. ओके बघा, द टू बीन शेप किडनीज आर सिच्युएटेड ऑन one on either side of the vertebral column on the posterior side of abdomen. मग किडनी कुठे असते? उदराच्या पाठीमागील बाजूस. ओके, पोस्टेरियर साइड ऑफ ॲब्डॉमन, पाठीच्या कण्याच्या प्रत्येक बाजूस एक, आपल्या पाठीच्या कण्याच्या प्रत्येक बाजूला एक, याप्रमाणे घेवड्याच्या बिया असतात ना, बीन शेप्ड, घेवड्याच्या छोट्या छोट्या बिया असतात की नाही, त्या आकाराची दोन वृक्क असतात, दोन किडनी असतात. ओके, बॉडीमध्ये आपल्या किती किडनी असतात? दोन. द फंक्शनल युनिट ऑफ द किडनी दॅट परफॉर्म्स द बेसिक फंक्शन ऑफ फिल्ट्रेशन इज कॉल्ड नेफ्रॉन. म्हणजेच जे मेन कार्य आहे फिल्ट्रेशनचं, म्हणजे वृक्कातील गाळण्याची, फिल्ट्रेशनची जी मूलभूत क्रिया आहे त्याला काय म्हणतं? ते कोण पार पाडतं? नेफ्रॉन. नेफ्रॉन हा असा घटक आहे जो वृक्कातील जी गाळण्याची मुख्य क्रिया आहे ती पार पाडतो. ओके, समजलं? फंक्शन ऑफ नेफ्रॉन, फिल्ट्रेशन. ओके, फिल्ट्रेशन गाळण्याची क्रिया हे कोण करतं? नेफ्रॉन करतं. ओके, बघा
Each nephron has a cup-like thin-walled upper part called a Bowman's capsule. प्रत्येक नेफ्रॉन प्रत्येक नेफ्रॉनला काय असतं, कप लाईक म्हणजे कपाच्या आकाराचा, थिन वॉल्ड पातळ भित्तिका, भिंत असणारा वरचा भाग असतो, त्याला काय म्हणायचं, बोमन्स कॅप्सूल. मराठीत त्याला बोमन्स संपुट असं म्हणतात. ओके, बोमन्स कॅप्सूल असं म्हणतात. ओके, द नेटवर्क ऑफ कॅपिलरीज इन इट इज कॉल्ड अ ग्लोमेरुलस. मग कॅपिलरी असतात त्याच्यात ज्या, ओके, त्याच्यात ज्या रक्तकेशिका असतात त्यांच्या नेटवर्कला, त्यांच्या जाळ्याला काय म्हणतात, ग्लोमेरुलस. ओके, यकृत, ओके, लिव्हर. बघा आता, द युरिया प्रोड्यूस इन द लिव्हर कम्स इन टू दी ब्लड. आता क्रिया कशी होते ते दिलेलं आहे. युरिया असतो जो, तो कुठे तयार होतो, लिव्हर मध्ये. ओके, लिव्हर म्हणजे यकृत. युरिया जो लिव्हर मध्ये तयार होतो तो ब्लड मध्ये आणला जातो. ओके, यकृतात तयार झालेला युरिया आहे तो कुठे आणला जातो, रक्तामध्ये, ब्लड मध्ये. When the urea containing blood comes into glomerulus, it is filtered through its capillaries, and urea and other similar substances are separated from it. मग आता काय झालं, पहिल्या ह्याच्यात काय सांगितलं आपण, द युरिया प्रोड्यूस इन द लिव्हर कम टू द ब्लड. म्हणजेच काय, यकृतात जो युरिया तयार होतो तो कुठे येतो, ब्लड मध्ये, रक्तात येतो. बरोबर. मग रक्तातून काय होतं बघा, जेव्हा युरिया युक्त रक्त म्हणजे युरिया असलेलं रक्त कुठे येतं, इट कम्स इन टू दी ग्लोमेरुलस. कुठे येतं, ग्लोमेरुलस मध्ये येतं. त्यावेळी काय होतं बघा, इट इज फिल्टर थ्रू इट्स कॅपिलरीज. आता त्या कॅपिलरीज म्हणजे काय, रक्तकेशिका. ग्लोमेरुलस मध्ये ज्या रक्तकेशिका आहेत तिथे ते गाळलं जातं. अँड युरिया अँड अदर सबस्टन्सेस आर सेपरेटेड फ्रॉम इट. ओके, मग युरिया आणि जे दुसरे पदार्थ आहेत, जे टाकाऊ पदार्थ, ते त्याच्यापासून वेगळे केले जातात. ओके, समजलं एक्सक्रिटरी सिस्टीमचा फर्स्ट पार्ट, किडनीचं फंक्शन, बॉमन्स कॅप्सूल. समजलं सगळ्यांना इथपर्यंत, कॅपिलरीज. काही डाऊट आहे या पहिल्या पार्ट मध्ये, समजून घ्यायचं सगळ्यांनी नीट, ही प्रोसेस खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, चला, नो डाऊट्स. चला, ओके, बघा, water molecules and small molecules of some other substances can cross the semi-permeable membrane of Bowman's capsule. मग काय होतं, वॉटर मॉलिक्युल्स अँड स्मॉल मॉलिक्युल्स, जे पाण्याचे आहेत, मॉलिक्युल्स आहेत, ओके, रेणू आहेत ते, आणि इतर लहान लहान पदार्थांचे रेणू असतील, मॉलिक्युल्स असतील, ते काय होतात, त्याला सेमी परमिएबल मेम्ब्रेन असते बाउमन्स कॅप्सूलला. म्हणजे काय, छोटे छोटे छिद्र असलेली मेम्ब्रेन असते. पारपटल मेम्ब्रेनला पारपटल असं म्हणतात. ओके, ती मेम्ब्रेन असते, त्याच्यात मधून ते इझिली पास होतात. ओके, पास होऊ शकतात. द सोल्युशन accumulated in the cavity of Bowman's capsule passes into the tubular part of the nephron. मग काय होतं, बोमन्स कॅप्सूल मध्ये, बोमन्स संपुटात जो सोल्युशन असतो, जे द्रव्य असतं, ते नंतर कुठे जातं, नेफ्रॉनच्या ट्युब्युलर पार्ट मध्ये, म्हणजेच नेफ्रॉनच्या नलिकांमध्ये जातं. ओके, समजलं सगळ्यांना. बघा, here molecules of water and some other useful substances are reabsorbed into the blood. मग यामध्ये काय होतं, या ठिकाणी काय होतं, पाणी आणि अजून काही मॉलिक्युल्स असतील दुसऱ्या, जे महत्वाचे, युजफुल म्हणजे कामाला असणारे, जे कामी येऊ शकतात असे पदार्थ. ओके, म्हणजे उपयुक्त पदार्थ एका अर्थी, त्याचे रेणू असतात, त्याचे मॉलिक्युल्स असतात, त्याचं काय केलं जातं, पुन्हा रक्तात शोषण केलं जातं, रिॲब्झॉर्ब होतात ते रक्तात, पुन्हा शोषून घेतले जातात. युरिन इज फॉर्म फ्रॉम द रिमेनिंग सोल्युशन विच इज फुल ऑफ वेस्ट मटेरियल. म्हणजे इम्पॉर्टंट जे उपयुक्त पदार्थ आहेत, मॉलिक्युल्स आहेत, ते रक्तात पुन्हा शोषून घेतले जातात. बरोबर. आणि जे वेस्ट मटेरियल आहेत, उरलेले टाकाऊ पदार्थ आहेत, त्याच्यापासून काय तयार होते, युरिन तयार होते, मूत्र तयार होते. ओके, द युरिन इज कॅरीड बाय द युरेटर्स अँड स्टोर्ड इन द युरिनरी ब्लॅडर. मग ही युरिन काय केली जाते, युरेटर मार्फत
मूत्रवाहिनी मार्फत कुठे मूत्रवाहिनी मार्फत वाहून आणली जाते आणि कुठे जमा होते ती युरिनरी ब्लॅडर मध्ये म्हणजेच मूत्राशयात ती साठवली जाते. ओके. आफ्टरवर्ड्स युरिन इज गिवन आउट थ्रू दी युरेथ्रा. म्हणजेच काय, मूत्रवाहिनी मार्फत काय होतं, मूत्रवाहिनी मार्फत काय होतं, ही युरेथ्रामध्ये सॉरी युटेरस मध्ये साठवली जाते आणि युरेथ्रा मार्फत ती बाहेर टाकली जाते. ओके. The urinary bladder is muscular and it is under the control of nerves. म्हणजेच काय होतं, मूत्रस्थर्जन मार्गाद्वारे काय जाते, ती बाहेर टाकली जाते. पण युरिनरी ब्लॅडर आहे, जे मूत्राशय आहे, ते काय असतं, मस्क्युलर असतं, स्नायुमय असतं आणि ते कंट्रोल कोण करतं, आपल्या नर्व्स. ओके. चेतासंस्था असते आपल्या मेंदूमध्ये, ती तिला कंट्रोल करते. हेन्स वी आर एबल टू कीप कंट्रोल ऑन युरिनेशन. म्हणूनच आपण नेहमी मूत्रविसर्जन करण्याच्या क्रियेवर नियंत्रण ठेवू शकतो. नाहीतर बघा, नेहमी युरिन जमा झाली असती तर आपल्याला किती वेळा जायला लागलं असतं बाथरूम मध्ये, बरोबर आहे की नाही. पण आपली काय असते, म्हणजे चेतासंस्था असते. ओके. जे नर्वस सिस्टीम आहे आपली, ती आपल्या बॉडीवर कंट्रोल ठेवते. म्हणून आपल्याला जेव्हा सिग्नल मिळतं तेव्हाच आपण जातो. ओके. बघा, though the kidneys are the main organ of excretion in human being, the skin and lungs also help in the process of excretion. आता मानवांमध्ये काय असतं, ह्युमन बिंग्स मध्ये किडनी हा इम्पॉर्टंट ऑर्गन आहे की नाही एक्सक्रिशन साठी. पण आपली जी त्वचा आहे, स्किन आहे, आणि अजून काय लंग्स, जी फुफ्फुस आहेत, ती पण उत्सर्जनाच्या कार्यात आपल्याला मदत करतात. ओके. समजलं सगळ्यांना इथपर्यंत. इथे बघा, तुम्हाला नेफ्रॉनची डायग्राम पण दिलेली आहे. हे बघा, ग्लोमेरुलस दिलेला आहे की नाही, इथे बघा त्याला कसं दिसतंय, ते सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे, बरोबर. मग त्याच्यातनं बरोबर वॉटर मॉलिक्यूल आणि इतर सबस्टन्सेस जाऊ शकतील. ती ग्लोमेरुलस मेम्ब्रेन कशाची आहे, बाउमन्स कॅप्सूलची. दिसलं सगळ्यांना. बघा, इथे कलेक्टिंग डक्ट आहे, म्हणजे आपली जी युरिन आहे ती इथे कलेक्ट केली जाते. मेड्युला आहे, म्हणजेच काय, मध्यांग. वृक्काचं मध्यांग आणि बाह्यांग दिलेला आहे इथे. ओके. समजलं सगळ्यांना. आतापर्यंत एक्सक्रिशनचा जो पार्ट शिकवला तो समजलाय का सगळ्यांना. ओके. किडनी कशी ऍक्ट करते ते समजलंय सगळ्यांना, किडनीचं काय फंक्शन आहे. ओके. चला, The right kidney is in a slightly lower position than the left. आता किडनी बद्दल आपल्याला अजून काय सांगितलं आहे, राईट साईडची किडनी म्हणजे उजव्या साईडचं जे वृक्क आहे ते खाली असतं, थोडं लोअर पोझिशनला, थोड्या खालच्या पोझिशनला असतं लेफ्ट साईडच्या किडनीपेक्षा. ओके. इच किडनी हॅज अप्रॉक्सिमेटली 10 लाख नेफ्रॉन. मग हे जे नेफ्रॉन आपण बघितले, हे ते प्रत्येक किडनीत किती असतात, अंदाजे 10 लाख नेफ्रॉन असतात. ओके. The approximately 5 liter of blood which is present in normal healthy person's body is filtered by the kidney about 400 times every day. मग एका नॉर्मल, जी साधारण व्यक्ती आहे, नॉर्मल माणूस आहे एखादा, त्याच्या बॉडीमध्ये किती ब्लड असतं, 5 लिटर पर्यंत ब्लड असतं. मग ह्या किडनीचं फंक्शन काय आहे, ती काय करते, ते ब्लड एका दिवसातून 400 वेळा फिल्टर करते. म्हणजे किडनी किती इम्पॉर्टंट आहे बघा. Thus, every day the kidneys filter about 190 liter of blood from which about 1 to 1.9 liter of urine is formed. म्हणजेच रोज किडनी काय करते, 190 लिटर रक्त गाळते. ओके. 190 लिटर ब्लडला फिल्टर करते आणि त्याच्यामुळे 1 ते 1.9 लिटर युरिन, जे मूत्र आहे ते आपल्या बॉडीमधून 1 ते 1.9 लिटर मूत्र बाहेर पडतं. ओके. तयार होतं. द रिमेनिंग लिक्विड इज रिअब्झॉर्ब. मग काही जो पार्ट असेल, जो इम्पॉर्टंट असेल, उपयुक्त असेल आपल्या बॉडीसाठी, तो बॉडी बाहेर टाकत नाही. मग ती बॉडी वापरून घेते. ओके. रिअब्झॉर्ब होतं, रक्तामध्ये परत ते शोषून घेतलं जातं.
ओके, समजलंय सगळ्यांना? एक्सक्रिशनचा पार्ट समजलाय का तुम्हाला सगळ्यांना? ओके चला. आता इथे बघा, डायलिसिस ऑफ ब्लड. आता डायलिसिस म्हणजे काय असतं बघा, रक्तवैश्लेषण बोलतात. बघा, ज्यांना किडनीचा प्रॉब्लेम असतो ते डायलिसिसला जातात की नाही डॉक्टरकडे. मग डायलिसिस मध्ये काय होतं नक्की ते बघूया आपण. ओके बघा. द इफिशियन्सी The efficiency of kidneys can be adversely affected by injury, infection or decreased blood supply. मग आता किडनी एवढं काम करते, 400 वेळा ती 5 लिटर रक्ताला फिल्टर करते दिवसातून. मग तिच्या कार्यामध्ये काहीतरी फरक पडेल की नाही कधी कधी. मग काय काय होऊ शकतं, दुखापत किंवा कुठलं तरी इन्फेक्शन, काहीतरी इंजुरी झाली किडनीला तर काय होऊ शकतं, किंवा तिला ब्लड सप्लाय कमी होत असेल, रक्त पुरवठा कमी होत असेल, तर तिचे फंक्शन थांबू शकतात किंवा त्याच्यावर वाईट परिणाम होऊ शकतात. मग बघ मग बघा, इन केस दिस हॅपन, अँड एक्सेस ऑफ टॉक्सिक सबस्टन्सेस अक्युमुलेट इन दी बॉडी अँड इट कॅन लीड टू डेथ. मग जर असं झालं, किडनीने तिचं काम करायचं बंद केलं, तिचं काम करण्याच्या पद्धती, तिची कार्यक्षमता जर कमी झाली, तर काय होऊ शकतं, आपल्या ब्लडमध्ये काय होऊ शकतं, टॉक्सिक सबस्टन्सेस म्हणजे विषारी जे पदार्थ आहेत ते मोठ्या प्रमाणात साचू शकतात आणि त्याच्यामुळे काय होतं, आपला डेथ होऊ शकते, आपली मृत्यू होऊ शकतो. If kidneys fail, nitrogenous wastes are separated from the blood with the help of a man-made machine. मग जर किडनी फेल झाली असेल, निकामी झाली असेल, तिची काम करण्याची क्षमता जर संपली असेल, कमी झाली असेल, तर हे नायट्रोजनस वेस्ट आहेत, म्हणजे नायट्रोजनयुक्त पदार्थ आहेत, जे टाकाऊ पदार्थ आहेत, ते आपल्या बॉडीतून कशाद्वारे वेगळे केले जातात, मॅनमेड म्हणजे कृत्रिम मानवाने बनवलेल्या मशीनद्वारे वेगळे केले जातात. किडनी स्वतःचं काम नाही करू शकत, मग एक अशी मशीन आहे जी मानवाने बनवलेली आहे, जी आपलं ब्लड फिल्टर करू शकते. ओके, द प्रोसेस ऑफ सेपरेटिंग द नायट्रोजनस वेस्ट फ्रॉम ब्लड विथ द हेल्प ऑफ दिस मशीन इज कॉल्ड डायलिसिस. मग ही डायलिसिस मशीन आहे बघा, इथे दिसते तुम्हाला, ही आहे डायलिसिस मशीन. मग आपल्या रक्तातून किडनीच्या फंक्शन शिवाय नायट्रोजनस वेस्ट आहेत, जे नायट्रोजन युक्त टाकाऊ पदार्थ आहेत, ते बाहेर काढण्याच्या प्रोसेसला काय म्हणतात, डायलिसिस म्हणतात. ओके, मशीनद्वारे रक्ताबाहेर काढण्याच्या पद्धतीला डायलिसिस म्हणतात. About 500 ml of blood is sent at one time through this machine. Purified blood is reinfused into the body of the patient. मग याच्यात काय होतं बघा, नायट्रोजनयुक्त पदार्थ बाहेर काढण्यासाठी आपण या मशीनचा वापर करतो आपल्या ब्लडमधून, बरोबर. मग याच्यातून काय होतं, या मशीनमधून एका वेळी 500 ml रक्त पाठवले जाते आणि ते फिल्टर केल्यावर पुन्हा जो पर्सन आहे, जो पेशंट आहे, रोगी आहे, त्याच्या शरीरात ते पुन्हा सोडलं जातं. ओके, समजलं सगळ्यांना डायलिसिस मध्ये काय होतं? डायलिसिस का करतात सांगा मला? का करायला लागतं डायलिसिस? कोणाचं डायलिसिस करायला लागतं सांगा? ज्याची किडनी निकामी झाली असेल. ओके, इफ द किडनी इज नॉट फंक्शनिंग प्रॉपरली. ओके, ब्लड प्युरिफाय करण्यासाठी. पण का? जर किडनी इज नॉट फंक्शनिंग प्रॉपरली. ओके, चला. ओके, आता इथे आपला कोऑर्डिनेशन हा नवीन पार्ट चालू होतोय. त्याआधी मला सांगा, एक्सक्रिशन सगळ्यांना समजलंय का? एक्सक्रिशनचा प्रत्येक पार्ट सगळ्यांना क्लिअर झालेला आहे का? काय काय शिकलो आपण एक्सक्रिशन मध्ये? प्लांट्स मध्ये एक्सक्रिशन कसं होतं सांगा मला? काय काय प्लांट्स त्यांच्यातले जे टाकाऊ पदार्थ आहेत, वेस्ट मटेरियल आहेत, ते कशा कशात साठवतात सांगा? वनस्पतीतील उत्सर्जन कसं होतं? वनस्पती काय करतात? कशा कशात साठवतात सांगा मला? वनस्पतींमध्ये पण होते ना? नाही.
कशा कशात साठवतात? वनस्पतींचे कोणते कोणते पार्ट आहेत? हा, विच पार्ट ऑफ द प्लांट्स, कोणकोणत्या पार्ट्सचा प्लांट यूज करतात उत्सर्जन करण्यासाठी, एक्सक्रेशन करण्यासाठी? ओके, व्हेरी गुड. अजून? अजून पटापट बोला. एक रूट झालं, अजून? नाही, सॉइल मध्ये ते टाकतात रूटच्या थ्रू. मी तुम्हाला झाडांचे म्हणजे वनस्पतींचे, प्लांट्सचे पार्ट विचारलेत. ओके, व्हेरी गुड. स्टेम. अजून? लीफ वर काय असतं? त्याच्याने वनस्पती बाहेर टाकतात वायुरूप पदार्थ, गॅशियस मटेरियल्स. जे गॅशियस वेस्ट मटेरियल आहेत ते वनस्पती लीफ वर बाहेर टाकतात, बरोबर? मग ते लीफ वर काय असतं ज्याच्या थ्रू ते बाहेर टाकतात पदार्थ, एक्सक्रीशन करतात? लीफ वॅक्युएल्स. ओके. अजून फुलं फळं आहेत की नाही, फ्लावर्स, फ्रुट्स, ते पण गळून पडतात की नाही थोड्या दिवसांनी, लीव्स. मग तेच काय होतं, वनस्पती त्याचा उपयोग एक्सक्रिशन साठी करतात. ओके, चला. आता ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टीमचे ऑर्गन सांगा मला पटापट. मगाशी सगळे सांगितले तसे एक एक सांगा पटापट. ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टीम मधले ऑर्गन. सांगा लवकर. ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टीम मध्ये कोणकोणते ऑर्गन असतात? ओके, चला पटापट सांगा. ओके, युरिनरी ब्लॅडर, अजून युरेथ्रा. ओके, अजून दोन राहिले. किडनी, पेअर ऑफ किडनीज. ओके, दोन किडनी असतात की नाही, पेअर ऑफ किडनीज. ओके, आणि अजून पेअर ऑफ युरेटर्स. व्हेरी गुड. ओके, डायलिसिस मध्ये काय प्युरिफाय केलं जातं? डायलिसिस म्हणजे कोणाचं फिल्ट्रेशन होतं सांगा मला. कसलं फिल्ट्रेशन करतात डायलिसिस मध्ये? ओके, चला, म्हणजे समजलंय तुम्हाला एक काठ. ओके, आपण थोडं कंटिन्यू करूया. कोऑर्डिनेशनचा फर्स्ट पार्ट घेऊया आपण. मग नंतर नेक्स्ट सेशनला आपण कोऑर्डिनेशन इन प्लांट अँड कोऑर्डिनेशन इन ह्युमन घेऊया. ओके, आता आपण कोऑर्डिनेशन घेऊया. बघा, आता कोऑर्डिनेशन म्हणजे काय? कोऑर्डिनेशन ही समन्वय. म्हणजे आता काय, कशाला कोऑर्डिनेशन म्हणतात ते आपण शिकूया. समटाइम्स while eating we bite our own finger or tongue by mistake. सॉरी. कधी कधी काय होतं, जेवताना आपण काय करतो, आपल्या हाताचा बोटच चावतो किंवा जीभ चावतो. दाताखाली येते की नाही जीभ आपल्या पटकन. ओके, समटाइम्स वी चोक while eating in a hurry. कधी कधी काय होतं, खूप घाईघाईत, खूप गडबडीत जेव्हा आपण जेवत असतो, अन्न खात असतो, तेव्हा ठसका लागतो की नाही, एकदम घास बसतो आपला, बरोबर? तर ते का होतं बघा. Several different organ systems function in multicellular organisms. Their life goes on smoothly if there is a coordination between the different organ system or organs and the stimuli in the surrounding. आता बघा, ऑर्गन सिस्टीम, मल्टीसेलर ऑर्गॅनिझम मध्ये काय असतं, ऑर्गन सिस्टीम्स असतात की नाही. कोणकोणत्या ऑर्गन सिस्टीम आपण शिकलो? रेस्पिरेटरी ऑर्गन सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम, परत काय काय शिकलो अजून? एक्सक्रिटरी सिस्टीम शिकलो की नाही. मग या काय आहेत, आपल्या सगळ्या ऑर्गन सिस्टीम आहेत. आपण मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहोत की नाही, मग ह्या सगळ्या आपल्या ऑर्गन सिस्टीम आहेत. म्हणजेच बहुपेशीय सजीवात काय असतं, विविध अवयव संस्था या कार्यरत असतात. Their life goes on smoothly if there is coordination between different organ system or organs and the stimuli in the surrounding. मग जर ह्या सगळ्या अवयव संस्थांमध्ये कोऑर्डिनेशन असेल, समन्वय असेल, तरच तो सजीव, तरच तो ऑर्गॅनिझम आपलं जीवन, आपली लाईफ आहे ती नीट जगू शकतो. ओके, depending upon this we can say that systematic regulation of different processes can be called control, and bringing about the different processes in the proper sequence can be called coordination. म्हणजेच काय बघा, आता कंट्रोल, कंट्रोल कशाला बोलायचं, या सिच्युएशन वरनं आपण काय बघू शकतो, विविध क्रियांचे पद्धतशीर नियमन.
म्हणजेच काय, रेग्युलेशन ऑफ डिफरंट प्रोसेसेस. रेग्युलेशन इज नियमन. म्हणजे जर या क्रिया रोज रेग्युलर चालत असतील तर त्याला आपण काय म्हणू शकतो, कंट्रोल म्हणू शकतो. ओके. ब्रिंगिंग अबाउट द डिफरंट प्रोसेसेस इन द प्रॉपर सिक्वेन्स कॅन बी कॉल्ड कोऑर्डिनेशन. म्हणजेच काय बघा, आता नियमन, कंट्रोल म्हणजे नियमन, सॉरी नियंत्रण. ओके. तर जर ह्या क्रिया आहेत, ज्या या प्रोसेसेस आहेत, त्या प्रॉपर सिक्वेन्सनी, म्हणजे एक झाली की दुसरी. ओके. आता रेस्पिरेशन, मग नंतर डायजेशन, आपण डायजेशन नंतरच एक्सक्रिशन होणार की नाही, मग या अशा सिक्वेन्सनी जर चालत असतील तर त्या सिक्वेन्सला काय बोलायचं, कोऑर्डिनेशन म्हणजे समन्वय. ओके. समजलंय सगळ्यांना? कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन म्हणजे काय? ओके. चला. If any activity in the body is to be completed successfully, proper coordination between different system and organ participating at different step of that activity is necessary. आता म्हणजे काय बघा, जर एखादी ऍक्टिव्हिटी होतीये आपल्या बॉडीमध्ये, तर त्या बॉडीमध्ये जे डिफरंट ऑर्गन सिस्टीम आहेत, बरोबर. आता एक आपण एक्झाम्पल घेऊया डायजेस्टिव्ह सिस्टीमचं. आपण अन्न खातो. ओके. डायजेशन पर्यंत जाण्याआधी आपण ते अन्न खातो की नाही, मग दाताने त्याला चावतो, मग तोंडातले जे पाचक द्रव्य आहेत ती त्याच्यात मिसळतात. ओके. मग पुढे त्याची प्रोसेस होऊन डायजेशन होतं. मग ह्यामध्ये जर एखादी जरी प्रोसेस आहे, एखाद्या जरी ऑर्गननी, दातांनीच आपलं काम नाही केलं, तर पुढे डायजेशन होईल का? नाही. म्हणजे काय, हे एखादी प्रोसेस होण्यासाठी त्यामध्ये जे ऑर्गन पार्टिसिपेट करतात किंवा जी सिस्टीम आहे ती जर प्रॉपर राहिली, तरच ती सिस्टीम वर्क करू शकते. म्हणजेच कोणतीही प्रक्रिया आहे आपल्या बॉडी मधली, प्रोसेस आहे, ती जर सक्सेसफुली पूर्ण करायची असेल, तर त्याच्या प्रत्येक टप्प्यांवर, त्याच्या प्रत्येक जी टप्पे आहेत त्याच्यातले, त्या पार्टमध्ये ज्या विविध संस्था आहेत, आपल्या ज्या ऑर्गन सिस्टीम आहेत आणि जे ऑर्गन आहेत, याच्यामध्ये जर योग्य कोऑर्डिनेशन असेल, तरच ती सिस्टीम पूर्णपणे काम करू शकते. ओके. इफ ड्यू टू लॅक ऑफ कोऑर्डिनेशन और सम अदर फॅक्टर देर इज कन्फ्युजन ॲट एनी स्टेप, द ॲक्टिव्हिटी मे नॉट गेट कम्प्लिटेड. मग जर हे कोऑर्डिनेशन थांबलं, झालंच नाही, त्यामध्ये कोऑर्डिनेशन झालंच नाही, नीट समन्वय झालाच नाही त्या दोन ऑर्गन मध्ये, तर काय होणार, किंवा दुसऱ्या कुठल्या गोष्टीने त्याच्यात अडथळा आणला, तर त्या ऑर्गन सिस्टीम मध्ये कन्फ्युजन होईल आणि ती ऍक्टिव्हिटी आहे जी, मग ती डायजेशन असू दे, एक्सक्रिशन असू दे किंवा रेस्पिरेशन असू दे, तर ती त्याच्यात काय होईल, कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतील. ओके. ती अपूर्ण पण राहू शकते. आता बघा, कोऑर्डिनेशन, हातात आणि तोंडामध्ये कोऑर्डिनेशन आहे म्हणून आपण अन्न घेतलेलं आहे, जे आपल्या हातातला घास, तो तोंडातच घालतो की नाही, नाकात कानात घालतो का? नाही. म्हणजेच काय, डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये जेव्हा तोंड इम्पॉर्टंट आहे, तेव्हा हात आणि तोंडामध्ये काय आहे, कोऑर्डिनेशन आहे, समन्वय आहे, म्हणून आपण ती सिस्टीम प्रॉपरली घडवून आणू शकतो. ओके. समजला? देअर शुड नॉट बी एनी रँडमनेस ॲट एनी स्टेप. मग कुठल्याही स्टेपवर रँडमनेस असता कामा नये. ओके. There need to be proper coordination between internal activities of the body resulting from various factors like body temperature, water level, enzyme level, etc. ओके. म्हणजेच बघा, आता या प्रोसेसमध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे, आपल्या बॉडीचं टेम्परेचर, सजीवाचे शरीराचे तापमान. ओके. वॉटर लेवल, आपल्या बॉडीमध्ये किती वॉटर लेवल आहे, एन्झाईम लेवल, जे एन्झाईम आहेत ते प्रॉपर लेवलला प्रेझेंट आहेत की नाही. ओके. हे सगळं इम्पॉर्टंट असतं. और स्टिम्युला अरायझिंग इन द सराउंडिंग एन्व्हायरमेंट. आता स्टिम्युला म्हणजे काय, उद्दीपन. म्हणजेच काय, आपल्या आता बघा, आपण गरम तव्याला हात लावला, ओके, मग चटका लागणार हे माहिती आपल्याला, आपण अगोदरच हात मागे घेतो की नाही, त्या कंडिशनला काय बोलायचं, स्टिम्युलाय. आपला स्टिम्युलाय जनरेट होतो. ओके. प्रॉपर कोऑर्डिनेशन बिटवीन व्हेरियस सिस्टीम ऑफ अन ऑर्गॅनिझम help to maintain a state of equilibrium called homeostasis.
विच इज नेसेसरी फॉर द ऑप्टिमल इफिशियन्सी ऑफ दी बॉडी. म्हणजेच काय, जर सगळ्या सिस्टीम मध्ये जर प्रॉपर कोऑर्डिनेशन राहिलं तर त्या ऑर्गॅनिझमला त्याची स्टेट ऑफ इक्विलिब्रियम म्हणजेच काय, समस्थिती, ओके, ही मेंटेन त्या स्टेट ऑफ इक्विलिब्रियमला काय म्हणतात, होमिओस्टॅटिस. म्हणजेच काय बघा, जर शरीरातील बॉडी टेम्परेचर, वॉटर लेवल, एन्झाईम लेवल ही नॉर्मल असेल तर ऑर्गॅनिझमला त्याची इक्विलिब्रियम स्टेट मेंटेन करण्यासाठी मदत मिळते. या गोष्टीला काय म्हणतात, होमिओस्टॅटिस. ओके, समस्थिती म्हणतात. ओके, समजले कोऑर्डिनेशन म्हणजे काय. कोऑर्डिनेशन म्हणजे काय समजलंय सगळ्यांना. सांगा लवकर, कोऑर्डिनेशनचा हा पार्ट पहिला आपण जो घेतलाय तो समजलाय का सगळ्यांना. काय काय असतं बघा कोऑर्डिनेशन मध्ये. काय होतं कोऑर्डिनेशन म्हणजे, आपली ऑर्गन सिस्टीम जी वर्क करण्यासाठी, आता आपण त्याचं डायजेस्टिव्ह सिस्टीमचं उदाहरण घेतलं की नाही, मग ती ऑर्गन सिस्टीम रेग्युलर वर्क करण्यासाठी आपल्या बॉडीच्या प्रत्येक पार्टमध्ये काय पाहिजे, कोऑर्डिनेशन पाहिजे. ओके, समजले कोऑर्डिनेशन. आपण प्लांट कोऑर्डिनेशन इन प्लांट्स आहे आणि कोऑर्डिनेशन इन ह्युमन बिंग आहे, ते नेक्स्ट सेशन मध्ये घेऊया. इथपर्यंत समजलंय सगळ्यांना. समजलंय का सगळ्यांना, रिप्लाय द्या पटापट. चालेल, चला. आता मी होमवर्क तुम्हाला तुमच्या गुगल क्लासरूम वर पाठवेल आणि आता हा पार्ट आहे तो सगळ्यांनी रीड करायचा आहे. ओके, चला तुम्ही क्लास लेफ्ट करू शकता. आपण नेक्स्ट सेशनला कोऑर्डिनेशन इन प्लांट्स अँड कोऑर्डिनेशन इन एनिमल्स घेऊया. ओके, चला हा सेशन संपला आहे, तुम्ही क्लास लेफ्ट करू शकता. ओके, बाय.